डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवरील लक्ष्मी सागर इमारतीचा टेरेस संरक्षण भिंत ऐन रहदारीच्या वेळी कोसळून धक्कादायक घटना घडली आहे। इमारतीच्या टेरेसवरील भिंतीचा काही भाग अचानक कोसळून थेट रस्त्यावर पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भिंतीचे अवजड तुकडे रस्त्यावर पडल्याने काही दुकानांचे नुकसान झाले आहे। रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन खबरदारीचा उपाय म्हणून लक्ष्मी सागर इमारतीतील सर्व 18 फ्लॅटमधील रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून सर्व रहिवासी सुरक्षित असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। फडके रोड सारख्या गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला। पालिकेकडून परिसराची पाहणी सुरू असून इमारतीची संरचनात्मक तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। दरम्यान जुन्या व धोकादायक इमारतींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून इमारतींची नियमित तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आपल्या या डोंबिवली पूर्व येथील पेन्शनगर या परिसरात ऑटो कॅफेच्या समोरच्या गल्लीमध्ये लक्ष्मी सागर या इमारतीचा टेरेसचा भाग अचानकपणे कोसळल्यामुळे बिल्डिंगला धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे तिथे असलेले 5 कुटुंब तातडीने महापालिकेच्या माध्यमातून खाली करण्यात आलेले आहेत। 11 दुकानं आहेत त्यांनाही खाली करण्यात आलेले आहेत। काही लोक पोस्टाची एक ऑफिस आहे तेही खाली करण्यात आलेले आहे। कुठल्याही प्रकारची दुर्घटना अशी झालेली नाही, पण कुठे दुर्घटना होऊ नये म्हणून संपूर्ण बिल्डिंग इमारत खाली करण्यात आलेली आहे। सर्व आम्ही नागरिक इकडचे असतील, आम्ही सर्व पदाधिकारी असू त्यांच्या नागरिकांच्या पाठीशी आहोत, दुकानदारांच्या पाठीशी आहोत। त्यांना कुठल्याही प्रकारच्या घाबरण्याचे काही कारण नाही। जोपर्यंत आपल्याला महापालिका ऑडिट आणि सांगत नाही तोपर्यंत आपण त्यांची कुठला राहायची सोय नसेल तर राहायची सोय करू, त्यांना कुठल्या सुविधा द्यायची त्या सुविधा देण्याचं काम करू, व कुठल्याही नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत। रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली।